महिला मंडळ नवरात्र तुम्ही किती दिवस केलं? लबाड बोलायचं नाही. आता कीर्तन सुरुवात झाली. 9 दिवस काय केलं तुम्ही? उपवास केला. खरं सांगू का आता काय आणि हे इंदुरीकडचे कीर्तन आहे महाराज. तुमची माई बऱ्याच दिवसाला गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. हां, आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू द्या तिकडं. हां, महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं. पण आपलं कीर्तन म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते कालही खरं, आजही खरं, उद्याही खरं, थोडं कानाला वाईट पण खरं. हां, आणि मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्ही रोज आपलीच आठवण काढणार. ते खरं आहे, कानाला वाईट आहे. हे खरं सांगा बायला म्हणलं, शेतकऱ्याच्या बायकांनी उपास करू नये. हे बा, हा प्रश्न शेवटी श्रद्धेचा आहे. मग काही माणसं निरंकार करतात, काही चपला घालत नाहीत, काही बोलत नाहीत, काही बसत नाहीत, काही उभे न राहतात. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. आणि श्रद्धेला कधीही कुणाच्या तडा जाऊ देऊ नये. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. काही माणसं 9 दिवस बसतच नाहीत, उभ्यानंच राहतात, झोपतात उभ्यानं, बसतात उभ्यानं. काही माणसं बसत नाहीत, काही माणसं उभी राहतात, तर काही माणसं बोलत नाहीत, तर काही माणसं चपला घालत नाहीत. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. आणि श्रद्धेच्या बाबतीत कुणीही कोणाला बोलू नाही. ज्याची त्याची भावना आहे, ज्याची त्याची देवीवर श्रद्धा आहे, तो त्या पद्धतीने नवरात्र करणार. आमच्या महाराज मंडळीनं बोलू नये आणि कोणीच बोलू नये. पण शेतकऱ्याच्या बायकांनी उपास करू नये. तुम्ही म्हणाल का? 3 मुळे आपल्याला उसाच्या तोडायचे आहे, 4 लिटर दूध घालायचं आहे, 3 पोरांचा डबा करायचा आहे, बादलीभर धुणं धुवायचं आहे, आपल्याला कष्ट आहे, आपल्याला उपास नको. काय मत आहे तुमचं? आपल्याकडून गाईला पाणी मिळतंय, पाहुण्याला चहा मिळतो, हाच आपला नवरात्र. काय नाही, आपला सासरा शेवटच्या टोकावर आहे, जाण्याच्या मार्गावर आहे, त्याची सेवा करा, पंढरीचा पांडुरंग भेटेल. सासू मरायला लागली, जाऊ दे, आयुष्यभर काय असेल ते असेल, पण मरताना तिला थोडंसं समाधानी ठेवा, त्याच्यात देव आहे. आपल्या घरी सोयाबीन काढायला शेतकऱ्याची बाई आली, बिचारीचं पावसाने लुगडं भिजलं, तुमच्या कपाटातलं एक जुनं लुगडं तिला देऊन टाका, देव त्याच्यात आहे. एक गरीबाची मुलगी इंटरव्ह्यूला चालली, तिच्या अंगावर कपडे चांगले नव्हते, आपल्या मुलीला 4-5 ड्रेस आहे, आपल्या मुलीचा एक ड्रेस तिला वापरलेला का होईना देऊन टाका, तिचा आशीर्वाद आपल्याला कल्याण देईल. आणि आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. त्या उलथ होत्या तिकडं, तशा काय त्यांच्या वाचून झालं. त्या दरिद्रीची, ते बोलू नाही, काय करते, भात खात नाही, वांग खात नाही. तू येऊच नको बाई, खायचं मारू दे. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला फडक्यात बांधून द्या. ती घरी जाऊन तव्यावर गरम करीन, तिच्या पोरांना देईन, तिच्या पोरांच्या गालावरचं हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फक्त गरीबाला मदत करीत जा. आता ज्यांच्या बायकांना काही काम नाही, त्यांनी उपास केले, काही नाही केलं, की ते रॉकेटच आहे, त्याचं काय उपास करायचं. लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते, तरी बोंबलं ती, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे. आता अगं तुझं गती तरी का आला, धडत्यालाही मोकळं करीना, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन, तोही उलथानं काय करते त्याला, बावळ्याचा बाजार नाही तर. बरं, आता तुम्ही उपास केला, लय बारीक आहे बरं का. आता आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे उत्तर आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं तुम्ही का म्हणले, गण लावणाऱ्यांसाठी ओवी, तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे, ज्ञानोबरायची ओवी आहे. तुम्ही देवांतरा न बजावे, तुम्ही स्वधर्मात यावे, बस काही नाही करायचं. महिला म्हणलं आता तुम्ही केलं नवरात्र, पटकन सांगून टाकतो. खाली ठेवली पत्रवळी, पत्रवळी ठेवली माती, मातीत टाकलं धान्य, धान्यात ठेवला घट, घटात ओतलं पाणी, घातल्या 9 माळा, दसऱ्याला घट हलवला, नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला. ह्याच्यात देव कोणता? मी पहिल्यांदाच म्हणलो, डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन. खाली काय ठेवली तुम्ही? पत्रवळी, पत्रवळी टाकली माती, मातीत टाकलं धान्य, धान्यावर ठेवला घट, घटात ओतलं पाणी, 9 घाला घातल्या त्याला माळा, डाव्या दिवशी घट हलवला, उपवास सुटला, दिवा हिजला आणि घट फेकून दिला. म्हणजे याच्यात देव कोणता? देवच कुठे आहे? आता ऐका त्याच्यात काय काय केलं तुम्ही, ऐका. खाली काय ठेवली होती? पत्रवळी. मग पत्रवळी ही पृथ्वी आहे आणि ती शेषाच्या डोक्यावर आहे. पत्रवळीची माती टाकली, ती माती म्हणजे हे जग आहे. पाणी टाकलं का विरघळत आहे, पाणी कमी पडलं का गाळ करत आहे. खिसा रिकामा आहे, जग संपलं. खिसा भरला, जग जागं झालं. भुईमुगाच्या शेंगा दाना आहे, त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला, त्याचा मुक्काम चुलीत आहे. हे प्रेम बीम ह्या गोष्टी कोणाला वेळ नाही ह्या जगात. काही लोक म्हणते बा त्या पोरीचं त्या पोरावर लय प्रेम आहे, तू पोऱ्या पागल आहे. असे 3 मेले तिच्या पायी, तू 4था आहे.
3 भूत झाले तू खैस होशील. पोरगी कुठं पोरं मरेपर्यंत प्रेम करीत असते काय? पागलपण आहे का काय? कोण कोणावर प्रेम करायला मोकळंय? या जगातली एकच व्याख्या आहे प्रेमाची. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणकोणती प्रियशी पर्याय करायसाठी मरायला मोकळे. आता हे पेपरला बातम्या येते, दोघांनी एकाच्या गळ्यात हात घातला, लबाड, दोघांनी फाशी घेतली. कोणतीच पोरगी पोरासाठी मरायला तयार नाही. हे लबाड आहे सगळ्यात. प्रियशीला काय तकलीफ आहे? मोबाईल आपण घेऊन दिलाय, हँडशीट आपण घेऊन दिलंय, बॅलन्स आपण टाकलाय, आपल्या गाडीला पेट्रोल आपलंय, हॉटेलचं बिल आपण तिथं देतोय, तिला कपडेला ते आपण पाहतोय, तिला पर्स मनी आपले. मग तिला काय तकलीफ आहे? फक्त तोंड बांधून मग आपल्या मागं गाडीवर बसायचं एवढंच ना. तिला काय घेणं? ती काय आला तुझ्यावर मारायला गेली. तुला मिशी ना फिशी, तुझ्या घालण्यात लागेल ती बावला ना. आणि हे येणं म्हणतं तूच माझी जान आहे. अरे अंडरपॅन्टला वा झाल्या आणि जान आणतो कुठून? बावळा टमाळा प्रेमन का असं काय? हे सोडून द्या. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. म्हणजे मरू नाही मग काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणकीन झाली, मेल्यान मला कावला ठरवून त्यांना कावला नेलं. कोणच्यासाठी जगून काय आलं? जगून आता येतेच मी बांगड्या फोडीतीन, तोंड जोडीतीन, पदर फाडीतीन, केस मोकळे सोडतीन. आय 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 आय. नवरा जळतो ना आगी कवडी ती, नवरा जळतो ना आगी कवडी ती. 2-4 बाया तिला मागं वडी द्या. अशी झाला जवळ यायची थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठीन कोणावर येडे झाले लोक आपले. ते भंगार भुंगार काल त्यांना घरून पैसे मिळाले. लोक माझाटले 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे असं एवढे चांगलं ताईट पाहते बापाक. ते बापाला म्हणते तुझं शिक मी, तुझं शिक मी, तुझं शिक तुझं शिक मी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हण ना. आता मी म्हणतोय बा माझा आहे म्हणून. विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून दोकांना माहीत नाही. 11वीला गेलंय, 17चं आता शिक. बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारलीच जखम्या. काय झालं महाराज? तुमच्या माझ्या पोरांना हरामीला कष्ट नाही फुकाट मिळाल्यामुळं उताला. काय मत आहे तुमचं? 70-75ची पल्सर 10-95ला झाली पल्सर. आता 95ची पल्सर, 9-10 हजाराचा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. आणि अवलाद गेली माझातली. फुकाट मिळालं. बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायचे. इथलंही घर सुधराय मोठी निघाली दरिद्री. हिला तर व्हावाच. हिनं उलट पोरायला म्हणायचं त्याचं ऐकू नको, हे 100 राहू दे. तो पहिल्यापासून तसाच. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते. काही करता आलं नाही त्याला. आणि मग त्या पोराला उत आला. फुकाट पैसा मिळायला लागला. कुत्र्याला मोटरसायकलवर चालवतं, कुत्र्याला लाथ हाण. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, म्हाताऱ्यांच्या टिंगल्या कर. मग यांनी आता नवीन पद्धत आणली. डांबरीवर बसायचं, 90 प्यायची आणि वाढदिवस करायची डांबरीवर. यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल. मग वाढदिवसाला असा केक ठेवायचा, त्याच्यावर 7-8 जणांनी मुतायचं. केकवर एकत्र मुतायचं संगच. मग तो मूत एकत्र करायचा केकमध्ये आणि तो मूत यांनी प्रसाद म्हणून खायचा एकमेकाचा. हॅपी बर्थडे टू यू. हां. आणि मग 90 पेल्यावर कॉलेजच्या पोरांनी बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायचा. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामन्या. कोण करतं कोणावर प्रेम? एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनटं मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं जी नाही सकता. आता आपल्याला जमणार नाही एवढं बारीक, पण ज्याचं जमायचं त्याला जमतं. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याला आशीर्वाद द्यायला गेला मंगळवारी. ज्याचं लग्न होतं सोमवारी ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम.
याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, त्याचा फॅटाच पडला खाली, ते फोटोच पडला खाली. मग याने सांगितलं काय? तो म्हणला काही नाही. तिनं मला जवळ नेलं, रोडच्या कडेला नेलं, मोठं नाही. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? मग या मित्रानं त्याला सांगितलं मी सोमवारी काय तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. गेलं आणि त्याने सांगितलं 1.5 तास आम्ही शपथ घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं जी नाही सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे निकलची सो जाऊंगी. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, आता तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती आहे? प्रेम कशा आलं? पैसे. यानं सांगितलं 5,000 रुपये. काला पोर थांबून माराय. पोरगी गेली निघून. त्या जोडीदाराने त्याला सांगितलं बावलाटा तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 रुपये पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरगं नाही. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. आज काय करतो? काय करतो? मला मा चुलतान तीच गेली, मीच त्यांना सापडतोय. कव्हरेजमध्ये नाही, रेंजमध्ये नाही. हो पत्रवळी येते, पत्रवळी होती इथवर आलतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि पत्रवळी टाकली माती, मातीत टाकलं अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्यावर बसवला हा घट. आणि हा घट कोणता आहे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. काय डीजे लावायची आणि त्या देवीचे आम्ही कोण? आम्ही गोंधळी, गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळ वासले भारी नावा संपला घाला घेऊ तुम्ही या गोंधळाला येऊ. आम्ही गोंधळी, गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. जागरणा मांडीला तयार, जागरणाला यावा. आळंदीच्या डाळबरा या जागरणाला यावा. देहूच्या तुकोबरा या जागरणाला यावा. सत्व सावके मला भवानी आई रोडगावा हिंदूला. नंदाचं कार्य किरकिर किरतो, नंदाचं कार्य किरकिर किरतो, खरूच वाहू द्या त्याला. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, तिकडेच खपाव त्याला. आमच्या देवीची यात्रा कधी? आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी व कुंडलिक जिवंत साधे वाणवंती हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कधी होय. बोला उदो बोला.
सगळ्या रंगाचं भांडवल आहे आपलं. ओव्या म्हणलं तर ओव्या, ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी, भागवत म्हणलं तर भागवत, हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ. आता ही देवी आहे, हिचा हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो. म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा. आता महिला म्हटलं पहिला एक गोठाळा काढून टाका. ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची सगळ्या देव्या एकच. तिथं काय पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच. महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. आता ही देवी कशी तयार झाली ऐका, एका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन. आपल्याकडे सगळं भांडवल आहे. तयार कसं करतो बा. भगवान शंकराची मेली बायको. पूर्वी लय बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होता. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते, बायका नाही. बायका कशी काय मिळतील महाराज? आपल्याला तालुका शिन्नर आहे. आपलं काय आहे माहिती आहे ना, शिन्नरचं 1850. आपलं शिन्नरचं पोरं किती आहेत? 1000. पुरी किती आहे? 850. म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे. रॅली 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 ते सुटले 150. आता शिल्लक किती राहिले पोरं? 850. आणि पुरी किती राहिल्या? 850च ना. त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि 200 पोरं 12वी नापास आहेत. 100 पुरी 10वी 12वी आहेत, बाकी सगळ्या क्लास 1 पुरी. मग आता पोरगी तहसीलदार आहे, त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता? तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज. पोरांनो पाया पडतो, पुढच्या वर्षी 2020ला लग्न नाहीत. 2020 साली लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी. का नाही माहिती आहे? शुक्राचा असतंय ना, अधिक महिना आहे, 25च तिथी आहे पुढच्या वर्षी. अजून 2 महिने लग्न आहेत. जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा. इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे चालतील. मग आता काय करणार? आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ. आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा. नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात. आता तेही दिवस राहिले नाही. आता लोक म्हणतात नोकरीला आहे, पण नोकरी किती दिवसाची आहे? आता नाही, आता ते दिवस गेले. आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. त्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए मामाला मुलगी आहे का? तुला ना आहे का? आहे का? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती आहे? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बऱ्या, त्या मामाला मुलगी आहे का? ए मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा येतो. त्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती आहे? एक. आणि तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना. तुझ्या मामाला रे? ए बऱ्या, नाही तुम्ही टाकले. तुझ्या मामाला 3. बेटा माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेल्यावर 2-3 दिवस. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच का? शंकराची मेली बायको इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही.
तर ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? भजन करी सदा बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता या गाडीत बस. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं मिळालं. याच कारण आहे का? 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जरा टुकार टाकार काढते, जरा नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस मोबाईलला आलो, 2-4 दिवस क्लिप आली आमची, मराल. जर क्लिप मध्ये गाडी बिडी पेटवताना सापडला ना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. तुमच्यापैकी गुतेला असेल कोणी तर त्याला विचारा ना कस काय. त्याला म्हणा फक्त उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला. सोपं नाही राहिलं. त्याचे कारण आहे का? 3 महिने जामीन नाही, 3 महिने जामीन नाही, 90 दिवस कार्यक्रम. पुढचं ऐकलं मेंदू बंद होईल तुमचा. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि केस काय 15-20 वर्ष नाही चालत, 30-35. आणि काळ बदललाय. 15 वर्षापूर्वी नगरचा माणूस सहज अमेरिकेला जाऊन येत होता, 10 वर्षापूर्वी. आज जाता येत नाही. कुणाकडे जायचंय माहिती लागते. विमानानं प्रवास करायला सुद्धा आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. नगरसेवक व्हायला 1.5 किलो कागद लागत. आईचं कार्ड, बापाचं कार्ड, आधार कार्ड, जातीचं कार्ड. मी आला तो कागद गोळा करू करू वरून पडताळणीत बसला नाही. ठेवायला चला घरी. लय अवघड झालंय आता. अजून 2 वर्षाने बायको करायची सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागल. यावलात कुठं गुतेले का? नाही. थोडा सुपारी कुठं गुतेले का? फोडू नका सुपारी. का त्या पोरीला पोरच नाही म्हणा का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? याच्यात उतरू नका. एक वाक्य सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, आयुष्यभर फुकाट खा. आमच्या टोळीचे जर मेंबर झालेलं महाराष्ट्र, वाक्य सांगा, तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी नक्की व्हाल. एवढे ते कडेच एवढ्यात लहान आहे. किंमत आहे का नाही? आज गळ्यात टाळे, गळ्यात माळे, कोणी उठलं त्याच्या पाय पडेल का? आमच्याकडे आले ना महाराज, गरिबी असू द्या पण समाजातली श्रीमंती आणि वागण्याचा मान आहे. तुम्ही बाकी त्यांच्या नादी लागणार नाही. सीझन संपलं, पावसाळा संपलं, कुठं खेकडं निघाले का? आमच्या टोळीचे मेंबर व्हा. बरं फुकट ना. नगरमध्ये सप्ताह चालू इथं येऊन बसा 3 दिवस मांडवा. कीर्तनाच्या टायमाला निघून जा. परत जेवायला पहिल्या पंक्तीला या. उलट्या चांगला चपला घालून जा. कोण नको म्हणतो.
जुन्या काढून ठेवायच्या, नव्या घालून देऊ. जोरात सप्ताह झाला का 3 जोड नेऊन ठेवली, 3 वर्ष ब्यावली. मजा आला ना. इथं मजा आहे महाराज. इथं उभ्या महाराष्ट्राला 2 टाइम भाकरी घालायची ताकद वारकरी संप्रदाय. हे करा तुम्ही, हे दिलंय सोडून आणि तुम्ही काय करायला लागले होते कसं जमग. आपण काय करतो, त्याचाही पोर आपणच सांभाळायचं, त्याला तर सांभाळायचंच. त्याचं पोर आहे आपण, मग तो नक्की काय करायचं बा, फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस, काही करायचं नाही. त्याला घर आपलं, शिक्षणाचा खर्च आपला, नोकरीला पैसे आपणच भरायचे, त्यानं नोकरीला लागायचं, पैसे त्याचा फायदा त्याच्या सासरवाडीला होणार, आपण टेन्शन घ्यायचं मारायचं. हे हाताने कंट्रोल करून घेतो आपण. एकदा करता पोरग झालं ना, त्याला त्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. तुला हे करावं लागेल. कारण पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. आता सध्या 3च लोक आहेत माझ्या सगळ्यांना, शुगर, बीपी, अटॅक. दिवाळीला जर डॉक्टरने हॉस्पिटल टाकलं तर वळीला 3रा मजला चढतोय आणि पेशंट काहीच नाही. शुगर. आता ही शुगर का वाढते, लोकांना हे रोग व्हायला नकोय महाराज. हे शुगर 22 आणि 30 वर्षाच्या पोराची शुगर वाढायचं काय काम, कारण आहे त्याला 17चं कार्ट क्वार्टरच्या नादी लागते. कोणतीही दारू शुगर शिवाय तयार होत नाही, अल्कोहोल शिवाय. आणि व्यसनाचं प्रमाण वाढलं का शुगरचं प्रमाण वाढलं. जो माणूस सतत बाजरीची भाकरी खातो शुगर वाढणारच. बाजरी साखरच आहे. बाजरीची भाकर कशी आहे, गोडच आहे ना, तिच्या साखरेचं प्रमाण जास्त आहे. नागिलीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग आपल्याकडे शुगर वाढायचं काय कारण, काम नाही, धंदा नाही, 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2,500चा बूट पायात, टोनगा सारखा हिंडतोय, पेट्रोल घरातून टाकीतोय. त्याची आई त्याचा सोसायटीचा फिट मेंबर आहे, बापाला ती बोलून देत नाही. बाप म्हणला गाडीची काय गरज, आई धावून आली, आपल्याला कुठं लई आहे आणि कोणासाठी कमवायचंय. आणि त्याने काय मागितलंय, मागून मागून गाडी तर मागितली, देऊन टाका. धडकावली 2 माणसं, कुत्री अल्लात हाणली चालू गाडीवर, टंगडच वर राहिलं, खोब्यातूनच गेलं. काय करणार, काय शुगर वाढण्याचं हे कारण आहे. बीपी वाढण्याचं कारण सांगतो महाराज. मागचं कधी उकरून काढू नका, झालं ते झालं. आपण कष्टानं शिकलोय महिला मंडळ, हे आपल्या मुलाला मान्य आहे का बाबा. आता तुम्ही मी गरिबीतून मोठा झालो, आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आपल्याला 7वी पर्यंत पाठी होती, तिला 7 नाही, नुसतं खापार. हे आपल्या पोराला सांगून पटन का. ते आपल्याला काय म्हणते माहिती का, पप्पा तो काळ दरिद्री होता, हे आपला. तुम्हाला दप्तर नव्हतं, नशिबाचा भाग आहे. आपण बावळात ठरलोय, त्याला सांगायचं नाही, मागचं उकरायचंच नाही. मागचं उकरू नका, बीपी वाढणार नाही. औषध आहे आपल्याकडे, कारण आहे. आणि अटॅक येण्याचं कारण काय झालं महाराज, माणसं बोलत नाहीत. बोलत जा. महिला पुरुष मंडळी, घरोघर मातीच्या कोणत्याही घरात कोणताही प्रसंग असला ना, तो कोणातरी पुढे प्रगट करीत जा. तो आतल्या आत ठेवू नका. एखाद्या सासूबाईला त्रास होत असेल ना, तिला तो शेजारच्या बाईपाशी म्हणा, भांडे घासणाऱ्या बाईपाशी म्हणा, पण तो बोलत जायचा, तो आतल्या आत नाही ठेवायचा. त्यामुळे एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जर मरण पावला तर 2-4 ती बाई लय रडते. एक जाणकार म्हातारी येते आणि सांगते, बाजूला सारखा, तिला मोकळं रडू द्या. मोकळं रडू द्यायचा, 10-5 मिनिटं तिला रडू द्या. का, हृदयावरचा दाब आणि मेंदूवरचा तणाव तिच्या कमी होईल. आणि आज माणसं बोलत नसल्यामुळं 3 खोल्यांमध्ये 3 माणसं राहतात. एकीत गुड्डी, एकीत पप्या, एका खोलीत येतो. 3ही खोल्यांमध्ये गेम चालू आहे. पोरगी नुसती मोबाईलवर आहे, कोणाशी बोला ना. भात खाल्यावर मागती बोला नस. पप्या तर खाटाखाली झोपला, त्याला काय काय सुचवलं. मग काय झालं, घरात माणसं बोलणं जवळजवळ, घरात आवाज येतो पण शिट्टी वाजली कुकरची तर, नाही तर आवाजच नाही घरात. आणि पूर्वी घरात गोंगाट राहायचा. आई वांगे कापायची तर पोरगी वांगे धुवून द्यायची. आई गॅसवर चपात्या ठेवायची तर पोरगी पलटी करू लागायची. मग त्या घरामध्ये एकाग्रता असायची आणि विचाराची
देवाणघेवाणासाठी. आज बोलत नाही कोणी. स्टँडवर माणसं जर बसले, पूर्वी गप्पा आणायची, आता कानात वायरी घालतात, सारखी झोला त्यात. कोणी कोणाशी बोला ना, कोणी कोणा. दोनच येडे स्टँडवर आहे, दोघांच्या कानात वायरी, दोघांनी देखत गाडी गेली, उभेच होते. बोलणं बिलणं पार लोकांनी सोडून दिलं. एसटीत माणसं बसली ना, कानात वायरी 5 मिनिटं झुलत होत. ती कंडक्टर त्याच्या पुढे 7 मिनिटं उभा होता. तिकीट काढवा, ती गाडीनच झुलायचं, त्यानं थोडं दिलं तेव्हा त्यानं तिकीट काढलं. एक लग विलं गेलं आणि फोन आला, मग चेन तर खोला होता नाही. या मोबाईल मुळे माणसं पागल झाली. पागल काय शिकलं माणसं, कोणी कोणाशी बोला ना. बरं नुसते हात झटकी द्यात. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का मला? बोलणं कमी झाल्यामुळं दुःख आतमध्ये राहिलं, एक आतल्या आत. आणि दुसरी गोष्ट, मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ही झोपत नाहीत. अपूर्ण झोप अटॅकचं कारण आहे. हा, पूर्वी आजीबाई पहिलं भांडे घासायची, नातवाला झोपू द्यायची आणि मग दुसरं काम करायची. आता झोपच नाही पोर. मोबाईल वापरणारी झोपती नाही. आता खाटावर जर पडले ना, नुसते बोट चालतात. आणि मग ते चित्र पाहिजे, उघडे अर्धाले, तेच डोक्यात. झोपलं, निम्या रात्री गोधडी फाडली एका पोरानं, गोधडीच फाडली. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोधडी फाडली. त्याची आई म्हणली विचार करा नाही तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला फाडीन, सावध राहा. बोला ना माणसं बोलत नसल्यामुळे. बोलत जा, हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं ना, सर्टिफिकेट देतो मी. 6 महिने कोणाला अटक येऊ शकत नाही. मोकळा हसत होतो, मोकळा, एकटाच हसतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात पिवळ मोठ्या माणसाची लई धोकादायक माणसं. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात. एक वाक्य ध्यानात ठेवायचं, जी आई मुलीला जास्त शिक्षा करते ती आई मुलीला आदर्श मुलगीच बनवते. जी आई मुलीला जास्त शिस्त लावते ती आई मुलीला आदर्श गृहिणी तरी बनवेल, नाही तर आदर्श स्त्री तरी बनवेल. मोठ्यानं का हसली ठेवून द्या, तिच्या हसू द्यायचं नाही. मोठ्यानं मुलीनं हसायचं नाही. काही गोष्टीला किंमत तुम्ही. आता काय झालंय, थोडा पैशाची घमेंड आल्यामुळे लोकांना धर्मबिर्म काही काय घेणं, त्याला काय होतं तसं नाही. अजूनही माना नाही तर नका मानू, आजही लोक संस्काराला किंमत देणारे 7% आहेच. आता थोडी कुत्र्याला बिस्किट चालणारे अवलादी सोडा, यांचा विषय द्या सोडून. ती अडपटते, चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का काय माणसं आहे. मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्याला भाजीच म्हणती, मग बोफळ्याला काय दोडका म्हणती काय. पापड तळून खाती. अगं बाई, तळेल पापडाला चकना म्हणतात. काय म्हणा, काय म्हणावं. बरं ना, आईला काय म्हणतात सध्या? मम्मी सुद्धा नाही आता, मॉम मॉम मॉम. आणि बापाला डेड. आता काय बघ, यंदा डेड म्हणतील, पुढच्या वर्षी डेड. मग काय डेड झालं. मम्मीला जोरात बोला, मम्मीला मॉम, पप्पाला डॅड. शाळेत जाता ना तुम्ही, शाळेत जाताना मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? मॉम पुल्लिंगी आणि डॅड पुल्लिंगी. खाजवा डोका आता, दोघं जर पुल्लिंगी. काय माणसं झाले. आणि काय म्हणायचं माहिती का, जग बदललंय. काय बदललं जग. धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय बदललं लोक, सुधारलं जग. बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गाड्यानी बुट घालून जेवायचं. आईला मम्मी म्हणायचं, नवीन स्टाईलचे भांग पाडायचे, नवीन स्टाईलचे कपडे आणायचे. सुधारलं जग. अहो, घरांमधलं मतभेद जवळ जात नाही तोवर घसघस सुधरेल. सुधारलं जग. पापड तळून खायचा, सुधारलं जग. अहो, किती सुधरा आणि किती भारी जेवा, अजून तोंडानच खात्या लोक. आणि किती भारी बंगले बांधा, अजून डोळे झाकूनच झोपा त्या लोक. मग श्रीमंत डोळे वाचून झोपा का काय. काय आपलं बदल. एक वाक्य सांगा मला, जोपर्यंत आई बाप्पाची साधूची कृपा माणसावर होत नाही तोपर्यंत माणूस सुधरू शकत नाही.
हे फक्त म्हणणं राहत आपण सुधारलं आपण एक वाक्य ध्यानात ठेवा, पुढे काय घडेल ते घडेल, पण आज चांगलं वागणं आपल्या हातात आहे. पुढे काय घडेल ते घडेल, यश किंवा अभेश, चांगलं किंवा वाईट, ते घडेल ते घडेल. उद्या आपल्या मुलीचं प्रारब्ध बदलेल, आपल्याला तिला स्वयंपाक शिकवणं आपलं काम आहे. उद्या तिला असं प्रारब्ध बदलेल का तिला कधी घरी स्वयंपाक करायची वेळ येणार नाही, असंही घडू शकतं. किंवा कधी तिला दुसऱ्याच्या घरचा स्वयंपाक करावा लागेल. पण तिला स्वयंपाक शिकवणं तर आपलं, नोकरी लागत नाही म्हणजे तू प्रयत्न करीत नाही ना. आज लोकांचा निगेटिव्ह विचार काय झालाय, सगळ्या महिला मंडळींनी काय का सगळ्या टॉपच्या क्षेत्राला मुली गेल्यात सगळ्या, पण मुलगी मोठी का होते याचा पोरं विचार करीत नाही. मुलीकडे 3 गोष्टी असतात. 1, तिची कष्ट करायची तयारी असते. 2, तिच्या मनाची एकाग्रता लवकर होते. आणि ती जी मनात ठरवते तिथपर्यंत ती जातेच. पोराचं तसं नाही, खाऊन खाऊन माजला, अंडे खाऊ खाऊ पोलीस भरतीला गेला आणि 3 इंच छाती कमी भरली, घरी आला, नशिबात नोकरी नाही आपल्या, केली क्वार्टर प्यायला सुरुवात, छातीच गेली आत. प्रयत्न नाही, कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न सातत्य ठेवा, तिला यश येणारच. तुम्हाला पखवाज शिकायचं ना, प्रॅक्टिस करा. नुसतं म्हणलं ना नीट वाजव पखवाज, आबा पखवाज तू त्या बापाला तरी पखवा देईल नाही. सातत्य ठेवा. गायन शिकायचं ना, रियाज करा. कीर्तन शिकायचं ना, अर्धा तास रोज अभ्यास करा. लाट तुम्ही हुशार असाल पण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही लाट पण देते, तुमच्या लाट पाठ असेल पण ते जमणार नाही. अर्धा तास का होईल पण अभ्यास केलाच पाहिजे. आणि एकदा MPSC नापास झाले तुम्ही, एकदा झाले नाराज होऊ नका. मी म्हणतो 3दा होऊ द्या, काय फरक पडला, पण एकदा तहसीलदार नक्की होणार तुम्ही. मग अभ्यास करायला काय हरकत आहे. निगेटिव्ह विचार लोकांचे नुसते आपल्याला जमणार नाही. त्याचं मुलींचं नाहीये. पुरीने या 5-6 वर्षात अशी उडी मारली का क्षेत्रच ठुलं नाही यांना. हे सगळे युवक कार्यकर्ते करून टाकले पुरीने. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड, इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पिता. तरी 3 करतो रोज, हलक्या हाती 3 करतो रोज. काल तर 4च हल्ले इकडवर. 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11, 3 तर मोकळे करतो. 3 तरी तुमच्या एवढ्यांपेक्षा फ्रेश. तुम्हाला काय झालंय? काहीच नाही झालं. समाधान नाही. समाधान पाहिजे. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वारत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठलं. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला. रोग झाला का तुला? ही भांडे घासणारी बाई 3 घरचे भांडे घासी, ती सर्दी होईल तिला. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधारे आहे त्या. अगं तू जगती तरी का? त्यालाही मोकळं करीन, तोही गुतून तुला. त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथान. तुला झालं का? डोळे उघडायच्या गोळ्या, डोळे झाकायच्या गोळ्या. अरे कायच्या गोळ्या तरी कायच्या खायच्या खायच्या. गोळी घेतली का डोळे उघडायचे तिची. पण आजार काय. आणि काय एक वाक्य सांगा, 99% लोक शरीराचे लाड करीत असल्यामुळे आजारी. आणि व्यायाम नावाची गोष्ट राहिली नाही. मला व्यायामच नाही. पोराला जर नुसतं म्हणलं ना, भाऊ शेजारच्या दुकानातून साखर घेऊन ये, ती म्हणते चावी दे, चावी दे. पैसे वाटलं तर नंतर दे, पण पहिली इथून इथवर माणसं पायी चालत नाही. काही माणसाची मेंदू बदल झाली, काही एकटे हसत आहेत, काहींना हसायचं इंजेक्शन जरी दिलं ते कानात पण असते नाही.